आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सातारामधल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीमध्ये काका पुतण्यांची उपस्थिती। संजय राऊत हे जळणारं लाकूड, ते एकनाथ शिंदे आणि सर्व मंडळींवर जळतात। नरेश म्हस्केंची टीका, तर गाढवाला गुळाची चव काय अशी परिस्थिती। म्हस्केंचा संजय राऊतांवर निशाणा। संजय राऊत हे जळणारं लाकूड आहे, हे एकनाथ शिंदे आणि सर्व मंडळींवर जळतंय। वरून धूर निघतोय, खालून धूर निघतोय, जिथून जागा मिळते तिथून धूर निघतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य ते करत आहेत। फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये। सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते। छगन भुजबळांचं वक्तव्य। फुलेंना ब्राह्मणांनी विरोध केला लक्षात ठेवा, मात्र भिडेंनी वाडा दिलेला देखील लक्षात ठेवा। शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। प्रकाश महाजनांची टीका। संभाजी भिडेंनी वानप्रस्थाश्रमाला निघून गेलं पाहिजे, महाजन यांची टीका। आता हेच म्हणणं आहे की तुम्हाला शेण फेकणारा ब्राह्मण लक्षात राहायला, लक्षात ठेवायला पाहिजे, पण त्याचबरोबर ज्या भिडेनं वाडा दिला तेही लक्षात ठेवलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। बिलकुल, मी तर तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांविषयी कुणी काही बोललं तरीही त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे, त्यांनी वानप्रस्थ आश्रम घ्यायला पाहिजे असं मला वैयक्तिक मत आहे। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। अडचणीच्या काळामध्ये शिवसेनेसोबत राहणाऱ्यांवर अविश्वास दाखवला जायचा, संजना घाडींचा आरोप। ठाण्यामधल्या रील स्टार सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। अक्षय शिंदे आणि विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर सुरेंद्र पाटीलचं कुटुंब चिंतेत। माझ्या भावाविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल, आरोपी सुरेंद्र पाटीलच्या भावाचा आरोप। माझ्या भावाच्या विरोधात ज्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, तिने माझ्या भावाच्या कार्यालयात येऊन पहिला अंगठी चोरी केली, त्यामुळे मग तिने ते बलात्काराचा गुन्हा दाखल केला। आम्हाला फक्त न्याय मिळावा। अमरावती विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळण्याची चर्चा। अलायन्स एअरलाईन्सच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख। खासदार बळवंत वानखेडेंनी दिलेली अलायन्स एअरलाईन्सची निमंत्रण पत्रिका व्हायरल। माणगाव ते मुगवलीपर्यंत वाहतूक कोंडी। मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासी 4 ते 5 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकले। 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा।